नाशिकच्या तपोवन परिसरातील नवीन एसटीपी प्लांटचं काम वादात सापडलेलं आहे। नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल झाल्याचा आरोप करण्यात येतोय। साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवनात नवीन एसटीपी प्लांट होणार आहे। याच प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरणप्रेमींकडून आरोप करण्यात आला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील किरण देतील। किरण, विक्रांत, मी सध्या तपोवनामध्ये आहे आणि परिसरामध्ये याच ठिकाणी नवा एसटीपी प्लांट उभारला जाणार आहे। मी दृश्यांमध्ये तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतो की याच ठिकाणी हे मातीचे ढिगारे आहे। याखाली अनेक झाडांचे जे बुंदे आहेत, जी खोडं आहेत ती या ठिकाणी लपवण्यात आल्याचा आरोप जो पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आलेला आहे। तर त्या पार्श्वभूमीवर परिसरातल्या आणखी बाजूला त्या ठिकाणी जी झाडं तोडलेल्या अवस्थेत आहे ती या सगळ्या दरम्यान बघायला मिळत आहे। त्याची दृश्य देखील आपण पुढारी न्यूजवर बघू शकतोय। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हा संपूर्ण जो तपोवन परिसर आहे, या तपोवन परिसरामध्ये या ठिकाणी जवळपास 300 ते 400 झाडं या एसटीपी प्लांटसाठी तोडण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पर्यावरणप्रेमी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं याबाबतचा अधिकचा तपशील घेऊयात। काय नेमकं तुमची हरकत होती, काय नेमकं पालिकेने केलंय? नाशिक महानगरपालिकेने मागे 447 एसटीपी प्लांटच्या नावाखाली जे तोडण्याचा हे केलेला होता, 450 झाडे आम्ही तोडणार आहे एसटीपी नवीन प्लांट बनवण्यासाठी। तर त्यावेळेस मी नाशिक महानगरपालिकेमध्ये हरकत नोंदवलेली होती का वो एसटीपी प्लांट हे पूर्ण क्षमतेने चालत नाही, तुम्ही ते पूर्ण क्षमतेने चालवून तेव्हा व्यवस्थित चालव, मग पुढचा एसटीपी प्लांट बनवण्याचं तुम्ही हे करावं। परंतु नाशिक महानगरपालिकेत जेव्हा आम्ही हरकत नोंदवलेली आहे त्याच्यावर त्यांनी सुनावणी घेतलेली नाही आणि ते जे आमची हरकत आहे निकाली काढून टाकलेली। आणि नंतर ज्यावेळेस मी याविरुद्ध आत्मदानाचा इशारा त्यांना दिलेला होता त्यावेळेस त्यांनी मला ऑफिसला बोलवून धमक्या दिल्या का तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका, अशा प्रकारे करिश्मा नायर यांनी मला धमक्या दिलेल्या होत्या। आता याच्यामध्ये किती झाडं तोडली गेलेली आहे या परिसरामध्ये? आता 350च्या वरती झाडं तोडल्या गेलेली आहे आणि 447चा त्यांचा आकडा आहे, म्हणजे पूर्णपणे तोडण्याचा। कशी विल्हेवाट लावली या तोडलेल्या झाडांची? त्यांनी हे सगळं प्रकरण शनिवार आणि रविवार या 2च दिवसामध्ये काम चालू केलेलं होतं। आणि तुम्ही या साईडला तरी अर्धे तुम्हाला झाडे दिसत आहे, पण जर तुम्ही मागच्या साईडला पाहाल तर त्यामध्ये पूर्ण त्यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे। म्हणजे ज्यामध्ये कमीत कमी 40-50 वर्षाचे झाडं होते ते पूर्णपणे त्यांनी जमीन उद्ध्वस्त करून टाकलेले आहे आणि ते रात्रीतनं पूर्ण झालेलं आहे। एका रात्रीत पालिकेनं हे सगळं केलेलं आहे। पर्यावरणप्रेमी म्हणून काय तुमचा आता आक्षेप आहे? आता नाशिक महानगरपालिका याच्यावर जो संशय आमच्या सर्व नाशिककरांचा पर्यावरणाचा तो या ठिकाणी खरा होतोय असं आम्हाला वाटतंय। कारण की तपोवनात तुम्ही अजूनपर्यंत डॉक्युमेंट रिलीज नाही केलं, तुम्ही सुनावणी झाल्यानंतर सुनावणीच्या हरकतदारांना उत्तर नाही दिले। आयुक्त मॅडम त्या ठिकाणी मिटिंगला बोलवतात, त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही तुम्हाला वृक्ष एक्झॅक्ट किती आकडा तोडला जाईल ते सांगताय। या ठिकाणी आकडा देऊपर्यंत म्हणजे आम्हाला मिळेपर्यंत या ठिकाणी बरेचसे झाड तोडले जात आहे का, या ठिकाणी आम्हाला संशय निर्माण होतोय। आणि या ठिकाणी आपण बघतो एसटीपीसाठी पण यांनी 350 झाडांचं परमिशन मागले, त्यातले 350 झाडांनी तोडले पण, आणि ते यांनी म्हणताय फाशी डोंगराजवळ लावले। तर हे जी तुम्ही प्रक्रिया राबवताय ही कुठल्या कोणाच्या अधिकाराला राबवताय? कारण ही सर्वच ही चुकीची प्रक्रिया आहे। या ठिकाणी नाशिककरांचं तुम्ही जी म्हणजे नाशिक महानगरची टॅगलाईन आहे हरित नाशिक सुंदर नाशिक, ती तुम्ही खोटं करताय आणि नाशिककरांना तुम्ही खोटात काढताय असं वाटतंय। आणि उद्यान विभाग हा तुमचा नाशिकमध्ये हिरवळ झाडं लावण्यासाठी, झाडं तोडण्यासाठी नाही। कृपया तुम्ही या सगळ्या गोष्टी बदला आणि तुमच्या ज्या विविध विभागाचे जे अधिकारी भरलेत हे वृक्ष तोडीचा त्यांना माझ्या मी तर डायरेक्ट हेच म्हणेल की रोग लागलाय का, आम्हाला संशय येतोय, तर कृपया करून या सर्वांनी तुम्ही चौकशी बसवा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। जर कारवाई नाही झाली तर नाशिककरांना पर्यावरणप्रेमी याच्या विरोधात मोठं नाशिकमध्ये आंदोलन उभं करतील, या ठिकाणी मी इशारा देतो। विक्रांत, आपण बघतोय की पर्यावरण प्रेमींचा असलेला हा विरोध आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये जवळपास 300 झाडं तोडल्याचा त्यांचा दावा आहे। नाशिक महानगरपालिकेकडे हरकती घेतल्या, मात्र त्या हरकतींवर कुठल्याही स्वरूपाचा निर्णय न घेता किंवा त्याबाबतची सुनावणी न घेता थेट झाडं तोडली गेलेली आहे आणि ती एका रात्रीत त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा दावा देखील या पर्यावरणप्रेमींकडनं केला जातोय। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अनेक ठिकाणी जी झाडं तोडलेली आहेत त्याच्या ज्या अवशेष आहेत ते अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। खोडे आहेत, त्यासोबतच जे बुंदे आहेत ते देखील अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनामध्ये वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना आता दुसऱ्या बाजूला थेट वृक्षांची कत्तल केल्याची बाब समोर आलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमींकडनं संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे येत्या काळात हा वाद नेमका कोणत्या टोकाला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।